नमस्ते एवरीवन। पिछले पीरियड में आपको मैंने पर्यावरण को कैसा संरक्षण करना, पर्यावरण से क्या क्या फायदा है, आजकल की पर्यावरण कैसा नाश हो रही है, ये रोग रुझान कैसा आ रहा है, इसके बारे में आप सभी लोग ने देख रहे हैं। तो देखिए बच्चों या छात्रों, आज हम लोग ने इस पर्यावरण के पिछले पीरियड में आपको मैंने ये पर्यावरण का संरक्षण कैसा करना है और करने से क्या क्या फायदा है इसके बारे में सभी बताया। तो आज हम लोग ने पेज नंबर, सभी के पास किताब लेना चाहिए, पेज नंबर 13 फर्स्ट ऊपर से ही आप देखो और SW आपके पास रखो, क्योंकि मैं आपको कठिन शब्दार्थ के बारे में बताता रहता हूं, तब आप कठिन शब्दार्थ लिखना ही है। तो देखिए आपको मैंने तो पाठ है अमूल्य धरोहर, पाठ संख्या 3 अमूल्य, एक कंटिन्यू हो रहा है अमूल्य धरोहर, अमूल्य धरोहर। तो ये अमूल्य वस्तुओं को कैसा ही संरक्षण करना है, एक परिसर में रहने वाले वस्तुओं को कैसा संरक्षण करना है, संरक्षण करने से हम लोगों को क्या मिलता है उसके बारे में अगला पीरियड में आपको बताया। तो कंटिन्यू पढ़ाई करो। पेज नंबर 13 देखिए, सभी लोग ध्यान पूर्वक से किताब को देखना है। वे स्वयं सर्दी, गर्मी, धूप, धूल, वर्षा आदि सहकर हमें सुरक्षा प्रदान करते हैं, इसलिए पेड़ों की रक्षा करना हमारा कर्तव्य है। वे स्वयं कौन? वे स्वयं ಅಂದ್ರೆ ತಾನು ಸ್ವತಃ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಗಿಡಗಳು। ಸ್ವಯಂ सर्दी ಅಂದ್ರೆ ठंडी, गर्मी ಅಂದ್ರೆ ಉಷ್ಣತೆ, ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ, ಚಳಿಗಾಲ, ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ, धूप, गर्मी उष्णता, धूप ಅಂದ್ರೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ, धूल ಅಂದ್ರೆ धूಳು, वर्षा ಅಂದ್ರೆ बारिश। ನೋಡಿ, वे स्वयं ಅಂದ್ರೆ ಗಿಡಗಳು, सर्दी ಅಂದ್ರೆ ठंडी, गर्मी ಅಂದ್ರೆ ಉಷ್ಣತೆ। शब्दार्थ ನೋಡಿ, ಈ ಶಬ್ದಾರ್ಥ ಬರ್ಕೋಬೇಕೆಲ್ಲರೂ, ಶಬ್ದಾರ್ಥವನ್ನು ಬರ್ಕೋಬೇಕೆಲ್ಲರೂ। ಶಬ್ದಾರ್ಥ ಆಮೇಲೆ गर्मी मीन्स ಉಷ್ಣತೆ, धूल ಅಂದ್ರೆ धूಳು, धूल मीन्स धूಳು। वर्षा मीन्स बारिश, बरसात। मಳೆ ಬರ್ಕೋಬೇಕು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳು ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಓದು ಮುಂದ, ಆ ಪढ़ाई करने में सभी मालूम होता है। आदि सहकर वर्षा ಎಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆಯನ್ನು ತಡ್ಕೊಂಡು, ಗರ್ಮಿ ಕಾಲ ಅಂದ್ರೆ ಉಷ್ಣತೆಯಲ್ಲಿ ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಿಸಿಲನ್ನು ತಡ್ಕೊಂಡು, ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಥಂಡಿಯನ್ನು ತಡ್ಕೊಂಡು, ಅನಂತರದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆದಿ ಸಹಕರ್ ಅಂದ್ರೆ ತಾಳ್ಕೊಂಡು,
हमें सुरक्षा प्रदान करते हैं ನಮಗೆ ಸುರಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತೆ ಮಾಡುತ್ತದೆ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಿಡಗಳು इसलिए पेड़ों की रक्षा करना हमारा कर्तव्य है ಆದ ಕಾರಣ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದು ಎಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ ಏನಾಗಿದೆ ಎಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ वैसे आप लाइन वाइज देखते रहो वैसे मेरे नाना जी कभी किसी बात किताब देखते रहो वैसे मेरे नाना जी कभी किसी बात पर गुस्सा नहीं होते थे परंतु पेड़ को कटता देखकर वे बहुत दुखी हो जाते थे वैसे मेरे नानाजी अंद्रे अज्जा हेण्णज्ज वैसे मेरे नानाजी नन्ना ताता जी कभी किसी बात पर गुस्सा नहीं होते थे ಯಾವುದೇ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೋತಿದ್ದಿಲ್ಲ ಆದರೆ परंतु मीन्स ಆದರೆ पेड़ों को कटता देखकर ಆದರೆ ಗಿಡಗಳು ಕಡಿಯುವುದನ್ನು ನೋಡಿ कटते देखकर ಗಿಡಗಳನ್ನು ಕಡಿಯುವುದನ್ನು ನೋಡಿ वे बहुत दुखी हो जाते थे ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ದುಃಖಿಗಳಾಗ್ತಾ ಇದ್ರು उनकी आंखों भर आती थी ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣೀರು ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಯಾರಾದರೂ ಗಿಡವನ್ನು ಕಡಿತಾ ಇದ್ರೆ कोई भी पेड़ों को काटते रहते तो उसको देखकर उन्होंने बहुत दुखित हो जाता था और बहळಷ್ಟು नाना और अज्जा बहळಷ್ಟು दुखित ಆಗ್ತಾ इद्रो पहले वे पेड़ काटने वाले को विनय पूर्वक विनम्रता से समझाते ಯಾರು ಮೊದಲಿಗೆ ಗಿಡವನ್ನು ಯಾರು ಕಡಿತಾ ಇದ್ರು ಅವರಿಗೆ ವಿನಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು समझाते ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು परंतु न मानने पर वे क्रोधित हो जाते थे परंतु न मानने पर ಅವ್ರು ಏನಾದರೂ ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು वे कहते थे यह कुल्हाड़ी हम पेड़ों पर कुल्हाड़ी ಅಂದ್ರೆ ಕೊಡಲಿ कुल्हाड़ी means कोडली कुल्हाड़ी means कुल्हाड़ी का अर्थ होता है कोडली कोडली ಅಂದ್ರೆ ಗಿಡವನ್ನು ಕಡಿಲಿಕ್ಕೆ ಕೊಡಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಅದು हम पेड़ों पर नहीं जब वे कहते थे ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು यह कुल्हाड़ी हम पेड़ों पर नहीं अपने पैरों पर ही मार रहे हैं ನೀವು ಗಿಡವನ್ನು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪೇಡೋ ಪರ ನೀವು ಗಿಡವನ್ನು ಕಡಿತಾ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಕಾಲುಗಳನ್ನು ಕಡಿತ ಹಾಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ एक दिन नानाजी ने अपने आसपास ಒಂದು ದಿನ ಅಜ್ಜನು ತನ್ನ ಆಜುಬಾಜುದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ आसपास के सभी लोगों को घर के सामने वाले मैदान में बुलाया ನೋಡಿ ಒಂದು दिन नानाजी ने अपने आसपास के ಅಂದ್ರೆ ಆಜುಬಾಜುದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಮನೆ ನೆರೆಹೊರೆಯವರಿಗೆ सभी लोगों को ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ घर के सामने वाले मैदान ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪ್ರಾಂಗಣ ಇತ್ತು ಅಲ್ಲಿ ಆ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕರೀತಾ ಇದ್ದಾನೆ ಕರೆದು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನೋಡಿ किताब देखना है सब नानाजी का ही आदर करते थे ಎಲ್ಲರೂ ನಾನಾಜಿಯವರ ಎಲ್ಲರೂ ನಾನಾಜಿಯವರ सब नानाजी का ही आदर करते थे ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಅನುಸರಿಸ್ತಾ ಇದ್ರು आदर मीन्स ಅವರಿಗೆ ಅನುಸರಿಸುವುದು करते थे इसलिए सब मैदान में जमा हो गए ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡ್ತಿದ್ರು आदर मीन्स गौरव आदर मीन्स रिस्पेक्ट गौरव या रिस्पेक्ट थे इसलिए सब मैदान में जमा हो गए नानाजी ने सबको वहां आने के लिए धन्यवाद दिया और बोले अली अल्लाह जन पूरी इधरला वो सभी लोग आया था ना उसको धन्यवाद बोलता है किस लिए मेरे बात के ऊपर सभी लोग आ गए ना इसलिए आप सभी को मैं धन्यवाद बोलता हूं तो उन्होंने सभी को धन्यवाद देते हुए बोलते हैं कि सब
जानते हैं कि हम प्रदूषण मीन्स वायु मालिन्य प्रदूषण की अनेक समस्याओं से घिरे हुए हैं. ಎಲ್ಲರೂ ಗೊಂದಲದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಈ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಏನೇನು ದುಷ್ಪರಿಣಾಮಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ये वायु मालिन्य से, ये पर्यावरण से कितना, ये प्रदूषण से, ಈ ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ, मालिन्य प्रदूषण मीन्स मालिन्य, वायु मालिन्य समस्याओं के घिरे हुए हैं. ಎಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಮ್ಮ ಆಜುಬಾಜುದಲ್ಲಿ ಇದಾವೆ. प्रदूषण यदि इसी प्रकार बढ़ता रहा तो हमारे विनाश का कारण हो सकता है. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಮಾಲಿನ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದ್ರೆ ನಾವು ವಿನಾಶ ಆಗುವುದರಲ್ಲಿ ಯಾವ ಸಂದೇಹನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ನಾವು ಜಲ್ದಿನೇ ಕೂಡ ಸತ್ತು ಹೋಗ್ತಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಜಲ್ದಿನೇ ಕೂಡ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಿರ್ನಾಮ ಆಗ್ತಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಜಲ್ದಿನೇ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಬೇಗ ನಾವು ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ವಿನಾಶ ಜಲ್ದಿನೇ ಇದೆ, ಬೇಗ ಇದೆ ಅಂತಂದ್ಬಿಟ್ಟು जस्ट नानाजी ने ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಆ ಅಜ್ಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. यदि हम इसी प्रकार पेड़ काटते रहे तो पर्यावरण का मतलब होता है एनवायरनमेंट. पर्यावरण का मतलब होता है कि एनवायरनमेंट. आप लिखा है ऐसे, इसमें साफ करता हूं, देखो सभी के पास क्या एसडब्ल्यू लेना है. मैं क्या शब्द लिख रहा हूं, आप सभी लिखना है. पर्यावरण का मतलब होता है, पर्यावरण इंग्लिश में बोलता है कि एनवायरनमेंट, वातावरण. वातावरण इंग्लिश में होता है एनवायरनमेंट. पर्यावरण का संतुलन का मीन्स बैलेंस. संतुलन का मतलब होता है बैलेंस. इधर बैलेंस देखिए बिगड़ जाएगा. नोड़े, यदि हम ऐसे प्रकार पेड़ काटते रहे तो, ಹೀಗೆ ನಾವು ಗಿಡಗಳನ್ನು ಕಡಿತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೆ पर्यावरण वातावरण इन्विरानमेंट संतुलन बिगड़ जाता है ಅಂದ್ರೆ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ತಪ್ಪಿ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ सांस ले पाना भी कठिन हो जाएगा ಉಸಿರಾಟದ ತೊಂದರೆಗಳು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆಗಳಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಈ ಕರೋನಾ ಬಂದವರಿಗೆ ನೋಡಿ ಜಸ್ಟ್ ಅವರ ಉಸಿರಾಟದ ತೊಂದರೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊಟ್ಟಾಗ ನಾವು ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆಮ್ಲಜನಕ ಅಂತಾರೆ ऑक्सीजन इंग्लिश में अंग्रेजी में बोलते हैं वो ऑक्सीजन देने वक्त वो थोड़ा आराम होता है नहीं तो वो क्या तड़प तड़प के मर जाते हैं किस लिए कि पर्यावरण का नाश हो रहा है पर्यावरण की आजकल की पर्यावरण नाश हो रहा है बिगड़ जाएगा और सांस लेने का ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಉಸಿರಾಟಕ್ಕೆ ಕೂಡ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ पेड़ नहीं होंगे तो वर्षा भी नहीं होगी ಅಂದ್ರೆ ಗಿಡಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವರ್ಷ ಮೀನ್ಸ್ ಬಾರಿಶ್ वर्षा मीन्स बारिश वर्षा मीन्स बारिश मಳೆ रेन वर्षा मीन्स रेन भी नहीं होगी ऑक्सीजन नहीं होगी ಅದಕ್ಕೆ ಗಿಡಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಮಳೆ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಆಮ್ಲಜನಕ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಹೋಗಿ ಜಲ್ भी नहीं होगा ಅಂದ್ರೆ ನೀರು ಕೂಡ ಹರಿಯೋದಿಲ್ಲ ಯಾವ ನೀರು ಸಿಗೋದಿಲ್ಲ क्या ऐसे वातावरण में हम जीवित रह सकेंगे ಏನು ಇಂತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗಲಾರದ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಗಲಾರದಂತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀರು ಇರಲಾರದಂತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಜೀವಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆಯಾ नो नेवर ओके में हम जीवित रह सकेंगे
ಜೀವಂತವಾಗಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆಯಾ? ಪೇಡಿ ಹಮಾರ ಆಜ್ है, ಗಿಡವೇ ನಮ್ಮ ಜೀವನವಿದೆ. ಪೇಡಿ ಹಮಾರ ಕಲ್ है, ಪೇಡ ಹಿ ಹಮಾರ ಆಜ್ है, ಗಿಡನೇ ಇವತ್ತಿನ ಜೀವನ ಇದೆ. ಪೇಡ್ ಹಿ ಹಮಾರ ಕಲ್ है ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ, ಫ್ಯೂಚರ್, ನಾಳೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ದಿನ ಇದೆ. कल का दिन है, फ्यूचर आदि. कल मीन्स फ्यूचर, कल मीन्स फ्यूचर. ಫ್ಯೂಚರ್ है. ಇವತ್ತೇ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಿಡವೇ ನಮ್ಮ ಇವತ್ತಿನ ಜೀವನ ಇದೆ, ನಾಳೆಯ ಜೀವನವಾಗಿದೆ. यदि हमें अपने कल को ही सुरक्षित करना है तो पेड़ों जंगलों की सुरक्षा करनी होगी. ಅದಕ್ಕೆ यदि हमें अपने कल को ही सुरक्षित करना है, ನಾಳೆ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. तो पेड़ों जंगलों, ಗಿಡ ಮತ್ತು ಜಂಗಲವನ್ನು ಅರಣ್ಯವನ್ನು की सुरक्षा करनी होगी. ಅದಕ್ಕೆ ಈ ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಈ ಜಂಗಲವನ್ನು ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ? ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 14, पेज नंबर 14 मीन्स 14. पेज नंबर तगिरी. हम मानवों का ही नहीं पशु पक्षियों का जीवन भी पेड़ों पर ही निर्भर है. नोड़ी, हम मानवों का ही नहीं पशु पक्षियों का जीवन भी पेड़ों पर ही निर्भर है. ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಈ ಪೇಡ್, ಈ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಗಿಡದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಈ ಆಕ್ಸಿಜನ್ದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಈ ನೀರಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಮಳೆಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಈ ಗಿಡವನ್ನು, ಈ ಟ್ರೀಯನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸಬೇಕು. ಈ ಟ್ರೀಯನ್ನು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೆಳೆಸಬೇಕು. ಓಕೆ, ಹಾಗೆ ಬೆಳೆಗೆ ನಾವು ಗ್ಯಾಸ್. तो देखिए, मैं नाना जी की बातें ध्यान से सुन रही थी. ನಾನು ನಾನಾಜಿಯವರ, ಅಜ್ಜವರ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾನು ಧ್ಯಾನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ. कि भूमि को उपजाऊ मीन्स उपजाऊ का मतलब बनाने में पेड़ सहायक होता है. ಕೃಷಿ के लिए उपजाऊ मीन्स ಕೃಷಿ के लिए ಅಂದ್ರೆ ರೈತರು ಸಾಗುವಳಿ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಹೊಲಗಳನ್ನು ಸಾಗುವಳಿ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಆ ರೈತರ ಬೆಳೆಯುವಂತ ಬೆಳೆಯನ್ನು ಹದಗೊಳಿಸ್ತಾರಲ್ಲ ಹೊಲಕ್ಕೆ, ಆ ಕೃಷಿ. उपजाऊ मीन्स ಕೃಷಿಯ के लिए ಉಪಯುಕ್ತ, ಕೃಷಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಉಪಯುಕ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭೂಮಿ. ಕೃಷಿ के लिए उपयुक्त, कृषि के लिए उपयुक्त. ओके, एग्रीकल्चर करने के लिए उपजाऊ बनाने में पेड़ सहायक होता है. ಅಂದ್ರೆ ಕೃಷಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ಗಿಡಗಂಟೆಗಳು ನಮಗೆ ಸಹಾಯಕವಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. पेड़ों की शीतलता मीन्स ठंडक, ठंड, कोल्ड, शीतलता से ही वर्षा होती है. ಈ ಗಾಳಿ, ತಂಪಾದ ಗಾಳಿ ಬಿಡುವುದರಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಈ ತಂಪಾದ ಬಿಸಿಲು ಕೆಳಗಿನಿಂದ ಮೇಲ್ಗಡೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಮೋಡವನ್ನು ಮಾಡಿ, ಆ ತಂಪಾದ ಮೋಡಗಳು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕವಿದಾಗ ಕೆಳಗಡೆ ಶೀತಲತೆ ಅಂದ್ರೆ ತಂಪಾದ ಮೋಡಗಳು ಕವಿದಾಗ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಗಿಡಗಳನ್ನೇ ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದಾಗಿದೆ. इतना ही नहीं, पेड़ों से वायु और ध्वनि प्रदूषण को भी नियंत्रित मीन्स इष्टे अल्लाह. पेड़ों से वायु, ध्वनि, गाड़ी, ध्वनि माध्यम, साउंड, ध्वनि साउंड प्रदूषण को भी नियंत्रित मीन्स नियंत्रित मीन्स ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ
कंट्रोल, देखिए नियंत्रित मीन्स कंट्रोल किया जा सकता है. ಇಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಈ ವಾಹನಗಳು ಓಡಾಡ್ತಿರ್ತಾವಲ್ಲ, ಈ ವಾಹನಗಳ ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಗಾಳಿ ಅಂದ್ರೆ ಅವು ಬಿಡುವಂತ ಇಂಗಾಲದ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಅನ್ನು ಹೀರ್ಕೊಂಡು ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನು ನಮಗೆ ಕೊಡ್ತವೆ. ಈ ವಾಹನಗಳು ಬಿಡುವಂತ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಈ ಇಂಗಾಲದ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಅನ್ನು ಬಿಡ್ತವೆ. ಆ ಇಂಗಾಲದ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಕಾರ್ಬನ್ ಅನ್ನು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇಂಗಾಲದ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಕಾರ್ಬನ್ ಅನ್ನು ಬಿಟ್ಟದ್ದು ಗಿಡಗಳು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬಿಟ್ಟಿದ್ದ ಇಂಗಾಲದ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಅನ್ನು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ಗಿಡಗಳು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಮಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತವೆ. तो देखिए किया सकता है वृक्ष जीवन की अनमोल ध्वनिया प्रदूषण ಅಂದ್ರೆ ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ. ಧ್ವನಿ ಮೀನ್ಸ್ शब्द मालिन्य नियंत्रित किया जा सकता है. वृक्ष जीवन की अनमोल है ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು धरोहर संपत्ति धरोहर है कि कार्बन डाइऑक्साइड को ही ग्रहण करके हमें प्राणवायु ऑक्सीजन देते हैं. ನೋಡಿ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಗಿಡಗಂಟೆಗಳು, ಈ ಸಾರಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಾಹನಗಳು ಬಿಡುವಂತಹ ಇಂಗಾಲದ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಅನ್ನು ತಾರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಮಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಗಿಡಗಳಿಗೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದಾಗಿದೆ. वृक्ष ही हम मनुष्यों का हित मीन्स गुडनेस. हित मीन्स गुडनेस. हित मीन्स गुडनेस, भलाई, गुडनेस. गुडनेस देखिए भलाई, हित, गुडनेस करने वाले महान उपकारी है. ಅದಕ್ಕೆ ವೃಕ್ಷೈ ಹಂ ಮನುಷ್ಯಕ, ಈ ಗಿಡಗಳವೇ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹಿತವನ್ನು ಕಾಪಾಡುವಂತ ಬಹಳ ಉಪಕಾರಿಯಾಗಿದ್ದಾವೆ. ಬಹಳಷ್ಟು ಉಪಕಾರಿ ಮೀನ್ಸ್ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ लिखा है ना, हेल्पफुल. हेल्पफुल हो गया है. देखिए हेल्पफुल उपकारी मीन्स हेल्पफुल. हेल्पफुल उपकारी है. आजकल वायुमंडल में ಈ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ में प्राणवायु कम हो रही है. ಅಂದ್ರೆ ಈ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಲ್ಮಶವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಬಹಳಷ್ಟು ವಾಹನಗಳಾಗಿರೋದ್ರಿಂದ. ವಿಷೈಲಿ ಮೀನ್ಸ್ ಪಾಯ್ಸನ್. ವಿಷೈಲಿ ಮೀನ್ಸ್ ಜಹರೀಲಿ. विषैली मीन्स विष. विषैली मीन्स विष. जहर, जहरीली, विष, पॉइजन. पॉइजन्स. पिछले कारण ग्लोबल वार्मिंग की समस्या भी पैदा हुई है. पर्यावरण संरक्षण प्रोटेक्शन. संरक्षण मीन्स प्रोटेक्शन. संरक्षण मीन्स प्रोटेक्शन. प्रोटेक्शन ही इससे बचने का ही एकमात्र उपाय है. ಇದರಿಂದ ನಾವು ಇಂಗಾಲದ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವಂತ ಇವೆಲ್ಲ ವಾತಾವರಣದಿಂದ ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಹೊಂದಬೇಕಾದ್ರೆ
हमें इस सत्य को समझना चाहिए कि यदि ये अकेला पेड़ ही 4 मनुष्यों की ऑक्सीजन की आवश्यकता को पूरा कर देता है, ಒಂದೇ ಗಿಡ 4 ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಬೇಕಾಗುವಷ್ಟು ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಗಿಡವನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕು, नाड़ನ್ನು उड़िसಬೇಕು. ऑक्सीजन की पूरा करते हैं तो अधिक से अधिक पेड़ लगाकर हम कितनी जल्दी पर्यावरण को शुद्ध बनाने में सहयोग दे सकते हैं. ಅದಕ್ಕೆ ನಾವುಗಳು ಏನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ पेड़ लगाकर हम कितनी जल्दी पर्यावरण को ही शुद्ध बनाने में सहयोग दे सकते हैं. इससे हम अपना ही नहीं पूरे जीवन जगत के हितकारी कार्य कर सकते हैं. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಗಿಡಗಳನ್ನು ಹಚ್ಚುವುದು ನಾವು ಅಷ್ಟೇ ರಕ್ಷಣೆ ಹೊಂದುವುದಲ್ಲ, ಬೇರೆಯವರ ಜೀವ ಜಂತುಗಳಿಗೂ ಕೂಡ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡುವ ಹಾಗೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದಾಗಿದೆ. इसलिए हम बोल सकते हैं इस अमूल्य धरोहर अवशेष, धरोहर मीन्स अवशेष, धरोहर मीन्स ಅವಶೇಷಗಳು, ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವಶೇಷಗಳು ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಚೀನ ವಸ್ತುಗಳ ಅವಶೇಷಗಳು ಏನು ಇದ್ದಾವೆ, ಮೊದಲಿಂದ ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವಶೇಷಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ ಅವುಗಳಿಗೆ ಅವಶೇಷ ಅಂತ, ಧರೋಹರ ಅಂತ ಅಂತಾರೆ. ಅವಶೇಷ अवशेष की रक्षा कर सकते हैं. सबने नाना जी की बातों को ही मानने की प्रतिज्ञा ली. मैंने भी निश्चय पक्का इरादा, इरादा निश्चय मीन्स इरादा, निश्चय किया. ನಾನು ಕೂಡ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದೆ, ಇರಾದ ಮಾಡಿದೆ. इरादा इंटेंट. अरे पेड़ लगाकर ही अपना कर्तव्य पूरा करने के साथ साथ मित्रों से भी पर्यावरण की रक्षा का आग्रह करूंगी. ಅದಕ್ಕೆ ಆ ಹುಡುಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಆ ಗರ್ಲ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಈ ಪರ್ಯಾವರಣ ಸುರಕ್ಷತೆ ಇರಬೇಕಂದ್ರೆ ಗಿಡಗಳನ್ನು ನಾನು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲ ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಕೂಡ ಹೇಳಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಗಿಡಗಳನ್ನು ಹಚ್ಚುವುದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈ ಪರ್ಯಾವರಣ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಈ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಗರ್ಲ್ಸ್ ನಿರ್ಣಯವನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದಾಗಿದೆ. तो बच्चों, आपको होमवर्क में पिछले दिन क्या दिया था? श्रुतलेख लिखने के लिए बोला था, श्रुतलेख लिखने के बोला था, लेकिन आज का होमवर्क होता है, आज का एसडब्ल्यू में लिखना है मैं कितना ಶಬ್ದಾರ್ಥ लिखाया उसको 5 बार लिखना. ಶಬ್ದಾರ್ಥಗಳನ್ನು ಎಷ್ಟು ಬಾರಿ होमवर्क लिखना है. देखिए इस बारी की नोड़े मैं लिखाया हुआ इस गद्य में शब्दार्थ 5 बार लिखो. पांच बार लिखना होमवर्क आज का एचडब्ल्यू. आज का होमवर्क है मैं कितना पाठ का शब्दार्थ लिखवाया हूं उसका सभी शब्दार्थ 5 बार होमवर्क में लिखना ही है. ओके, धन्यवाद.